पंकजा मुंडे यांना काँग्रेसची खुली ऑफर। भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंद। विजय वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य। तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊत यांचा खोचक सल्ला। दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा हा मोठा दिलासा। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश। 19 ऑगस्टला पुढील सुनावणी। पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावरती चर्चेची शक्यता। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपके यांची ही स्पष्ट भूमिका। बुधवारी सीजेपीच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक, तर पुढील अजेंडा ठरणार। 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन। जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती। मुंबई पालिकेतील इनोव्हा गाड्या खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, फडणवीसांनी सुनावलं। सूत्रांची माहिती, चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की। नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं। भुजबळांना पालकमंत्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी। फ्लेक्स काढायला सांगितले, खड्ड्यांकडे लक्ष द्या। पालकमंत्री पदाच्या मागणीवरती छगन भुजबळ यांची सावध भूमिका। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवान विकास घोरे यांचा मृत्यू। शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळली, त्यामुळे दुर्घटना। प्रशासन अजून किती बळी घेणार असा सवाल। नागपूरमध्ये युवक काँग्रेस आक्रमक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून धरपकड। E20 पेट्रोलसह अनेक मुद्द्यांवरून आंदोलक आक्रमक। महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह निर्दोष। दिल्ली न्यायालयाचा निकाल। माझ्याविरुद्ध कट रचलेल्या ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया। बजरंग पुनिया निकालाविरोधात घेणार कोर्टात धाव।